शासनाचे पानंद रस्ते फक्त कागदोपत्रीच असून बेड तालुक्यातील लिंबागणेश येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून पानंद रस्ते कामास आज सुरुवात करण्यात आली आहे। सदर रस्ते काम आज बुधवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू केले आहे। राज्य शासनाने पालकमंत्री शेतरस्ते योजना 27 फेब्रुवारी 2018 रोजी जाहीर केली होती। मात्र या योजनेचे महाविकास आघाडी सरकारने नामकरण करून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते योजना नामकरण केले। मात्र ग्रामीण भागातील पानंद रस्त्याची अवकाळा मिटायला तयार नाही। शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी व शेतातील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्राचा उपयोग वाढला आहे। यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारामाही शेतरस्त्यांची गरज आहे। शेतरस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्रोतांमधून निधीची उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होतात। त्यामुळे पावसाळ्यात शेतीमध्ये आंतरमशागत, पेरणी, मळणी, कापणी व इतर कामे यंत्रामार्फत केली जातात। मात्र अशा परिस्थितीत येथील शेतकरी बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। म्हणून शेवटी हतबल होऊन लिंबागणेश येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून पानंद रस्ते कामास सुरुवात केली। आम्हाला ह्याची अडचण येते, लेकरांना शाळेत जाण्याची, अगर आम्हाला समजायचं दवाखान्यात जायची, रस्ता नाही, त्याच्यामुळे आम्ही हे काम चालू केलंय पदर। आणि गेल्या वर्षी बी रस्ता आम्ही पदरच भरला आणि यंदा पण पदरच भरायला लागलो। आविर्वाणी लिंबागणेश वाणी वस्ती, या वस्तीवर सरासरी 20 ते 25 घरं आहेत आणि 150 लोकसंख्या आहे। तरी गेल्या वर्षी आम्ही एक अर्धावट रस्ता भरला होता। गेल्या वर्षी लक्ष्मण वाणी यांचा बैल मारला मेलता, त्याच्यानंतर एक अर्धा रस्ता भरला आणि उर्वरित अर्धा रस्ता आता भरतो। अशा प्रकारे शासनाची वाट न पाहता शेवटी हतबल होऊन लिंबागणेश येथील शेतकरी बांधवांनी स्वखर्चाने लोकसहभागातून पानंद रस्ता तयार करणे सुरू केले आहे।